सगळ्या भाज्यांमधली व्हिलन म्हणजे कोबी. कोबीचं साधं नाव जरी काढलं ना की सगळेच नाकतोंड मुरडतात. पण ह्याच कोबीपासून आज आपण ना पनीर तयार करतोय. नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कधी कधी काय होतं ना, कोबीच्या उग्र वासामुळे कोबी खायला बरेच जण कंटाळा करतात. पण आज आपण ना चक्क कोबीपासून पनीर तयार करतोय. मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारं. नक्कीच तुम्हाला आवडेल. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे. आता एक गड्डा आपल्याला लागणार नाही बरं का, तर यामधला ना अर्धा कोबी आपण कट करून घेऊया. तर अगोदर ना ही कोबीची खराबपणा आपण काढून टाकूया. तर इथे बघा, हा कोबी ना मी अर्धा कट करून घेतलेला आहे. आता ह्या कोबीचे आपल्याला पुन्हा तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता कट केलेला कोबी आपल्याला यामध्ये घालायचा आहे. कोबी ना आपल्याला मीडियम फ्लेम वरती 5 ते 6 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होईल ना, कोबीला येणारा जो उग्रवास आहे तो निघून जाईल. दुसरं म्हणजे कोबी आपला छान असा स्वच्छ होईल आणि मऊसूत देखील होईल. त्यामुळे आपल्याला हा कोबी ना असा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि आपला कोबी शिजून छान असा मऊसूत झालेला आहे. हे बघा, आपण आता याला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर इथे बघा, हा कोबी ना पूर्णपणे थंड झालेला आहे. आपण आता याला ना चिरून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने मोठं मोठं चिरून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा कोबी ना असा रफली चिरून झाला की याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कोबी आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 चमचे दुधावरची साय घालायची आहे. तुम्ही दुधावरच्या साईऐवजी ना 2 चमचे मिल्क पावडर घातली तरी सुद्धा चालेल. यामध्ये ही साय घालूया. त्यानंतर याला झाकण लावू आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकताय, कोबीची छान अशी बारीक पेस्ट करून झालेली आहे. हे बघा, आपण आता ही काढून घेऊया. यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसन पीठ घातलं तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. अगोदर ना याला चांगलं मिक्स करून घेऊया. दोन ते 3 मिनिटं हे मिश्रण मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. हे बघा, त्यामुळे छान असं हलकं फुलकं झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये ना आपल्याला सोडा किंवा इनो घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही. आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यासाठी इथं मी ना अशी पसरट वाटी घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ह्या वाटीला ना तेल लावून घेऊया. तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. आता हे तयार केलेलं मिश्रण ह्या वाटीमध्ये मी काढून घेतेय. हे मिश्रण आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने छान असं पसरवून घेऊया. त्यानंतर इकडे कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालंय. आता यामध्ये ना अशा पद्धतीची रिंग ठेवून घेतेय. तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता हे मिश्रणाची वाटी ना आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. तर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण ना 10 ते 12 मिनिटं चांगलं वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतेय.
आता ना यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचं आहे. हे बघा, सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये, म्हणजे हे छान असं वाफवून झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया. त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवून घेतली. यामध्ये घालूया 2 चमचे तेल. त्यानंतर यामध्ये ना 1 तमालपत्र घालायचंय, 1 दालचिनीचा तुकडा, सोबतच 1 मसाला वेलची यामध्ये घालूया. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपण जिरे घालूया. जिरं आपलं चांगलं फुललं की 1 बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. आता हा कांदा ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. चला, इथे आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा किसलेलं आलं आणि लसूण. याला अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊया. आलं आणि लसूण चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. आता हा टोमॅटो आपण चांगला मऊसूर होईपर्यंत परतून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय टोमॅटो चांगला मऊसूर परतून झालेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला काजूची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी ना 10 ते 12 काजू 15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले होते. त्यानंतर थोडंसं पाणी घालून याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे. यामध्ये घालूया. छान मिक्स करून घ्यायची आहे. काजूची पेस्ट चांगली मिक्स करून झालेली आहे. आता यात काही मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट यामध्ये घालूया. त्यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे. आता यामध्ये घातलेले सगळे मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. अगोदर याला चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत. हे बघा, आता यामध्ये ना आपल्याला 1 छोटं अर्धा ग्लास पाणी घालायचंय. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मसाले ना 2 ते 3 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे. तर इथे बघा, आपलं हे पनीरही थंड झालेलं आहे. तर अगोदर आपण काय करूया, याच्या ना कडा सोडवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने कडा आपण याच्या सोडवून घेऊया. पनीरला मी काढून घेतेय. हे बघा, तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असं मऊ लुसलुशीत पनीर आपलं तयार झालेलं आहे. आता हे पनीर आपण कट करून घेऊया. चला, आपण आता ह्या पनीरच्या ना मस्त अशा वड्या कट करून घेऊया. तर इथे मी ना पनीरच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं हे पनीर आपलं तयार झालेलं आहे. हे बघा, मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आपलं हे पनीर बनून तयार झालेलं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर यावरचं मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय आपले हे मसाले मस्त असे शिजलेले आहेत. हे बघा, आता यामध्ये ना आपण कट केलेलं पनीर घालूया.
पनीर घालून झाल्यानंतर ही ग्रेव्ही ना आपण चांगली मिक्स करून घेऊया. आता ह्या ग्रेव्हीमध्ये ना आपण हे पनीर पुन्हा 2 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं हे पनीर ना ग्रेव्हीमध्ये मी छान असं शिजवून घेतलेलं आहे. आता वरनं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. तर इथे आपला लखथपीत असा कोबी पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे. चवीला एकच नंबर लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही भाजी ना काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.